नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी इंग्रजी विषयातील दुसऱ्या युनिटमधील 5वी कविता वाइंडी लाईन्स म्हणजेच वाऱ्यांच्या ओळी ही कविता अगदी सोप्या मराठी भाषेतून समजून घेणार आहोत. मित्रांनो, या कवितेमध्ये वेगवेगळ्या कवींच्या वेगवेगळ्या पुस्तकातील ओळी आपणास दिलेल्या आहेत. आपण या ओळींचा सोपा अर्थ समजून घ्या. चला तर मित्रांनो, आपण या कवितेला सुरुवात करूया. This is a collection of quotation from famous author on the subject of the wind. या पाठात प्रसिद्ध लेखकांनी वारा या विषयावर मांडलेले बहुमूल्य विचार यांचा संग्रह आहे. With the help of the internet and your teacher, you can make similar collection of famous or memorable lines on different topics such as rain, rainbow, the moon, the sun, morning, night, home, school, etc. तुम्ही सुद्धा इंटरनेटच्या मदतीने आणि तुमच्या शिक्षकाच्या मदतीने यासारखेच प्रसिद्ध किंवा लक्षात राहण्यासारखे वेगवेगळ्या विषयांवर जसे की पाणी, इंद्रधनुष्य, चंद्र, सूर्य, सकाळ, रात्र, घर, शाळा इत्यादी विषयांवरील ओळींचा संग्रह करा. You can put them against beautiful background and greeting cards. तुम्ही या ओळींना सुंदर पृष्ठभागांवर तसेच ग्रीटिंग कार्डवर सुद्धा लिहू शकता. No one can tell me. मला कोणीही सांगू शकत नाही. Nobody knows. कोणालाच माहीत नाही. Where the wind comes from. वारा कुठून येतो. Where the wind goes. वारा कुठे जातो. From A Wind on the Hill by A. मिल्ने. A Wild on the Hill या पुस्तकातील या ओळी आहेत आणि A. मिल्ने या लेखकाने या ओळी लिहिल्या आहेत. Who has seen the wind? वारा कोणी पाहिला आहे का. Neither I nor you. नाही मी किंवा नाही तू. But when the leaves hang trembling. पण जेव्हा पाने थरथर कापतात. The wind is passing through. तेव्हा तेथून वारा वाहत आहे. Who has seen the wind? वारा कोणी पाहिला आहे का. Neither you nor I. नाही तू किंवा नाही मी. But when the trees bow down their heads. पण जेव्हा झाडे आपले डोके खाली करतात. The wind is passing by. तेव्हा तेथून वारा जात आहे. या ओळी आहेत क्रिस्टिना रोझेटी या लेखिकेच्या. ओ यू दॅट आर सो स्ट्रॉंग अँड कोल्ड. अरे तुम्ही तर खूपच बलवान आणि थंड आहात. ओ ब्लोवर आर यू यंग ऑर ओल्ड. अरे वाहणारे वारे तुम्ही नवीन आहात की जुने. आर यू अ बीस्ट ऑफ फील्ड अँड ट्री or just a stronger child than me. तुम्ही तर शेती आणि झाडांसाठी राक्षस आहात की माझ्यासारख्या लहान मुलांप्रमाणे मजबूत आहात. ओ वाइंड अ ब्लोविंग ऑल डे लॉंग. अरे वारे तुम्ही दिवसभर वाहत राहता. ओ वाइंड दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग. अरे वारे तुम्ही गाणी खूपच जोराने गाता. या ओळी द वाइड या पुस्तकातील आहेत आणि या ओळी R.L. स्टीव्हन्सन या लेखकाने लिहिलेल्या आहेत. राईज ब्रदर्स राईज द वेकिंग स्काईज. उठा भावांनो उठा जागा झालेला आकाश.
प्रे टू द मॉर्निंग लाईट, सकाळच्या उजेडाला प्रार्थना करतो. द वाईंड लाईज अस्लीप इन द आर्म्स ऑफ द डाऊन, वारा सकाळच्या कुशीत झोपलेला आहे. लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट, एखाद्या रात्रभर रडलेल्या लहान बाळाप्रमाणे निश्चिंत. या ओळी द कोरोमंडल फिशर या पुस्तकातील आहेत आणि सरोजिनी नायडू या लेखिकेने लिहिलेल्या आहेत. यू थ्रो द सँड अगेन्स्ट द वाईंड, तुम्ही वाऱ्याच्या विरोधात वाळू फेकली तर. अँड द वाईंड ब्लोज इट बॅक अगेन, वारा परत वाळू तुमच्याकडे फेकेल. या ओळी विल्यम ब्लेक या लेखकाने लिहिलेल्या आहेत. ओ वाईंड, हे वारा, इफ विंटर कम्स, जेव्हा हिवाळा येतो, कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड, तेव्हा वसंत ऋतू फारच मागे असतो. या ओळी पी.बी. शैली या लेखकाने लिहिलेल्या आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण वाइंडी लाईन्समधील कवितेतील ओळी मराठीतून सोप्या भाषेत समजून घेतलेल्या आहेत. धन्यवाद मित्रांनो.